स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। दिस इज रिअली शॉकिंग. ॲक्च्युली आय वॉज नॉट नोईंग. म्हणजे आम्ही अगदी सहज भेटायला म्हणून आलो आणि इथं पूर्वी 1-1.5 वर्षापूर्वी मामांना असा अटॅक आला होता. दॅट वॉज अ सिव्हिअर वन. इज इट? त्यामुळे आता जेव्हा त्रास सुरू झाला तेव्हा मला खूपच टेन्शन आलं होतं. नॅचरली त्यात परत अभिषेक इथं नाही आहेत म्हणल्यानंतर यू आर द अलोन टू हँडल द सिच्युएशन. पण अशा वेळेला आम्हाला बोलवून घ्यायचं. गरज नाही भासली एवढी. त्यामुळे भासली नाही कसं? अहो, दुखण्या खुपण्यात अशा वेळेलाच तर माणसाला माणसाची गरज असते ना. त्यात परत तुम्ही एकटे, ते लहान मूल, आशूची तारांबळ. कॉफी. थँक्यू बेटा. यू आर वेलकम. अच्छा, मी मामांच्या करता ज्यूस केला होता, पण मम्मा. ओ दॅट रिमाइंड्स, शोभनाताई आहेत कुठं आता? आहेत ना आतमध्ये. दिस इज नॉट नेसेसरी. लेट्स गो अँड मीट हर. चल. मामा, काका आले. हॅलो. कशी आहे तब्येत आता? हॅलो. हां अभि. हां हां हॅलो हॅलो. एक मिनिट रेंज नाही आहे. मी एक्सक्यूज मी. हॅलो. कशी आहे तब्येत आता? ठीक आहे. काळजी घ्या मामा. ज्यूस ठेवलं ते आठवणीने घ्या. हां, आलीच मी. शोभनाताई, खरं तर तुम्ही आता पूर्ण विश्रांती घ्यायला हवी. शरीराला पण विश्रांती देऊ शकतो मेजर, पण मनाला कशी देणार? आय नो. ॲक्च्युली आय फील गिल्टी. म्हणजे आमच्यामुळे तुम्हाला हा मनस्ताप. नाही मेजर, प्रत्येक माणसाला आनंदाची किंमत द्यायलाच लागते. आमच्या मुलाच्या आयुष्यात पुन्हा आनंद यावा याची किंमत आम्ही आमच्या मनस्तापाने मोजतो. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आम्हाला. मेजर, सौरभ त्यांच्या वागण्या बोलण्यातून जरी लग्नाला तयार आहे असं वाटत असेल, तरी आम्हाला खात्री आहे तो लग्नाला तयार होईल. फक्त त्यांच्या जुन्या जखमा ज्या आहेत त्या भरून यायला त्यांना अवधी द्यायला अरे बाबा नको
नको येऊस तू, ऐक माझं. अरे नाही, आता बऱ्या आहेत मामा. अरे हे बघ, मी सांगतो, मी तुला 2 तासांनी परत फोन करतो. जर तसं काही वाटलं तर. तू योगीच कशाला एवढा त्रास घेतोयस तू आता? हं? हो, मी करतो तुला फोन. ओके? हो, येस, ओके. तुम्हाला काही गरज पडली तरी मला हक्काने सांगा. थँक्स. बरं, मी भाद्यांना सगळं सांगून ठेवलंय. उद्याच्या मीटिंग्स बद्दल ते तुम्हाला ब्रीफ करतील. उद्या फाईल्स रेडी आहे. कामाचं सोडून दुसरं काहीतरी बोल. कामाचं सोडून दुसरं काहीतरी बोलायला अख्खं आयुष्य पडलंय. या पामराची अशी परीक्षा बघू नका देवी. पुढचं आयुष्य जर सुखी जावं असं वाटत असेल तर या पामराला या परीक्षा द्याव्याच लागतील. जशी आपली आज्ञा. पण ते जरा परीक्षा लवकर उरकायचं बघा ना. हो हो, लवकर, एकदम लवकर. डोळ्याची पापणी मिटून ती परत उघडेपर्यंत सगळं बदललेलं असेल. अच्छा, किती दिवस? थोडे दिवस. ओके. बघूया. उर्मिला, पाणी घेऊन ये. अरे वा, उर्मिला. हो, अगं ये. हे घ्या. आज एवढ्या लवकर? हो, आज मीटिंग कॅन्सल झाली. म्हटलं मस्त वेळ मिळालाय, लवकर घरी जाऊ, शुभमला घेऊन कुठेतरी फिरायला जाऊ. छान आईस्क्रीम, चौपाटी, मस्त फिरायला न्यायचं ठरवलंय. कुठे शुभम? बोलव त्याला. शुभम मुंबईला गेलाय शैलेश बरोबर. हा म्हणजे काय झालं ना, सकाळी शैलेश घरी आला होता, म्हणाला एकटाच आहे, नाहीतरी सुट्टी आहे, मी घेऊन जातो मुंबईला, लवकर परत आणतो. खरं तरी येईल एवढ्यात तो. उर्मिला, तू त्या शुभमच्या बाबतीत फार केअरलेस होतेस. अरे केअरलेस काय होतीये? शैलेश कोणी परका नाहीये मिलिंद. शैलेश नाहीच आहे परका. परका मीच आहे. तो बाप आहे ना. हे बघा, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. शैलेश आपल्या आयुष्यात कधी इंटरफेअर करणार नाही मिलिंद. हो, इंटरफेअर करणार नाही. फक्त वाटेल तेव्हा येणार आणि त्याला हवं तेव्हा तो शुभमला घेऊन फिरायला जाणार. मिलिंद प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. काय बोलताय तुम्ही? कधीपर्यंत? हा, कधीपर्यंत? हे बघ उर्मिला, एक लक्षात ठेव, माझे पेशंट संपतायत आणि त्यामुळे इथून पुढे शैलेश शुभमला मला न विचारता कुठेही घेऊन जाणार नाही. कळलं? लक्षात ठेव. अण्णा, तुम्ही बोलवलंत मला? बेस. अगं बरेच दिवस झाले आम्ही दोघं तुझ्याशी काही बोलायचं म्हणतोय. कशाबद्दल? अगं, तुझा लग्नाबद्दल काय विचार आहे? माझ्या? हो अगं, आता शशांक दादाचं लग्न आहे आणि मध्येच माझ्या लग्नाचं कुठे आलं? अगं, त्याचं लग्न होईलच, पण सोबत तुझ्याही लग्नाची बोलणी झाली असती म्हणजे बरं झालं असतं. नाही म्हणजे तुझा विचार असेल तरच आम्ही मुलगा बघू. तू सांग. हो. अण्णा, अण्णा मी काय सांगणार? आधीच माझ्या अट्टहासापायी तुम्हाला खूप त्रास झालाय. हे बघा, तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते चालेल मला. नाही, केवळ आमच्या आग्रहासाठी तू हो म्हणू नकोस. बघ, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आणि तुझ्या लग्नापेक्षा
तू सुखी होणं आमच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. हो. आणि देवी, मुलगी कितीही शिकली, कितीही आधुनिक विचाराची असली ना, तरी तिला आपला नवरा, आपलं घर असावं असं वाटतंच अगं. आणि आम्हालाही तुझा स्वतःचा संसार, स्वतःचं घर असावं असं वाटतं. हे बघ, अवंतिका कितीही समजूतदार असली आणि पूनम सुधारलेली असली तरी आमच्यानंतर हे घर तुला स्वतःचं वाटणार नाही ग. आपण भावाच्याच घरात राहतोय असं वाटेल तुला. अण्णाबाई, खरं तर मला या गोष्टींचा कधीही त्रास होणार नाही, पण लग्न करणं आवश्यक आहे म्हणून कुणाही बरोबर आयुष्य घालवायचं का? मुळीच नाही. आणि आम्ही तसं होऊ देऊ का? हे बघ देवी, आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की म्हणजे अगदी ठरवून नाही, पण योगायोगाने जर कोणी चांगलं भेटलं तर मनाची दारं बंद करू नकोस. माझं चुकलंच. उर्मिलाकडून परस्पर शुभमला घेऊन जातो हे मिलिंदला आवडलं नसावं. माझ्याच मुलाला भेटायला मला अडचण. आतापासूनच माझी आणि शुभमची अटॅचमेंट मिलिंदला खटकते. रागाने तो उद्या कदाचित आम्हाला भेटूही देणार नाही. पण नाही, मिलिंदला दुखावून चालणार नाही. त्यानं शुभमला आपलं नाव दिलं. शुभमचं भविष्य खऱ्या अर्थानं त्यानेच सावरलं. मी दूर राहिलो तरी काय फरक पडणार आहे? मिलिंदजी शुभमला काहीच कमी पडू देणार नाही. पण खरंच मी शुभम पासून दूर राहू शकतो? मी त्याचा बाप आहे हे मी विसरू शकतो? तू घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलास? हो. हे सानिकाला सांगायच्या आधी जर तू मला सांगितलं असतंस तर फार बरं झालं असतं. तू माझं ऐकून घेतलं असतंस तर मला आणखीन काय हवं होतं? नाही, असं अजिबात नाहीये. म्हणजे मी तुला विनंती वगैरे करणार नाहीये की तू जाऊ नयेस. तू अवंतिकाच्या लग्नानंतर जा, नाही तर उद्या जा. तुझा निर्णय. मग ठीक आहे ना, मी उद्याच जाईन. हा, फक्त जाण्याआधी तू एकदा अनुष्काला भेटावंस असं मला वाटतं. का? कारण तिला तू भेटावंस अशी माझी इच्छा आहे. पण माझी इच्छा नाहीये. रीमा, बायकांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे? त्या फक्त स्वतःच्या आवडीनिवडीवरतीच प्रेम करतात. पुरुषांच्या अपेक्षा काय असतात याचा त्या कधीच विचार करतात. आणि तू अनुष्काला भेटशील ना, तेव्हा तुला पहिल्यांदा कळेल खरं प्रेम काय असतं. सगळ्याच बायका तशा नसतात. एक्झॅक्टली करेक्ट. अनुष्का तशी नाहीये. 100% डेडिकेटेड आहे. तू तिला भेटलीस की तुला कळेलच. कशाला? तुला आवडते ना ती, तू भेटतोयस तिला, खूप झालं. मला भेटायची काही गरज नाही. माझ्यासाठी भेट एकदा प्लीज. कसं काय वाटतंय आता? छान वाटतंय. पूर्वीपेक्षा छान वाटतंय खरं म्हणजे. तुम्ही जे जातीने शुश्रूषा केलीत आमची, तेवढं तर करायलाच हवं ना.
आता आमच्या आजारपणाचं राहू दे. तुमची आता कामाकडे लक्ष द्यायला हवे. तुमची बरीचशी कामं राहून गेली असतील ना? नाही, तशी रुटीनची कामं तशी नाही राहिली, पण एखादं महत्त्वाचं काम राहिलंय. आणि हो, सांगायला विसरलो, ह्या गडबडीत पुण्याचा फ्लॅट मी विकून टाकला. तिथे मला आता काहीही ठेवायचं नाही. इनफॅक्ट फॉर्मॅलिटीज पुऱ्या करायला मला पुण्याला जायचं होतं, पण हे आता तुमचा आजारपण आलाय, बरं नाही आहे. आमच्या आजारपणाचं काय घेऊन बसलाय सौरभ? आम्ही लवकरच हिंडत्या फिरत्या होऊ. तसं झालं तर नथिंग लाईक इट. तुमच्या तोंडात साखर पण फक्त वीकनेस वाटतोय तुमचं. हो, पण ही शरीराची अवस्था आहे का मनाची अवस्था आहे ते मात्र अजून कळत नाही आहे सौरभ. वय वाढतं तसं माणूस जास्त हळवा होत जातो. पायाखालची वाळू सरकते याचं भान आलं की आपली माणसं जवळ असावीत तसं वाटायला लागतं. आम्ही सगळे आहोत ना माझ्याजवळ. आर्यबाळाची खूप आठवण येते सौरभ. डोळे मिटले की त्यांचा चेहरा डोळ्यासमोर नाचतो. तुम्ही पुण्याला जाणार असाल ना तर एका दिवसासाठी तरी त्यांना घेऊन याच. आय एम सिरियस. गमत करत नाही होता मी. अवंतिकाला विनंती करा आणि त्यांना 2 दिवसासाठी तरी घेऊन याच इथे. विचारून बघतो. नाही, बघतो नाही, आणाच. पुन्हा कधी पुराला बघायला मिळेल कुणास ठाऊक. काय बेटा, बरं झालं नाही आज आपण जहागीरदारांकडे जाऊन आलो ते. बट आय टोल्ड यू दे आर व्हेरी नाईस पीपल. किती वर्षाचे आमचे त्यांचे संबंध आहेत. व्हॉट डू यू थिंक? पप्पा, सौरभ मम्मांच्या बाबतीमध्ये खूप हळवा आहे नाही? हळवा? तरीच बर का एवढी सासूबाईंची सेवा करणं चाललं होतं सौरभवर इम्प्रेशन मारायला. काहीतरीच का पप्पा? काहीतरीच मी बघत होतो ना ते आतमधनं ज्यूस काय आणून दिलं गेलं, नंतर स्वयंपाकाला मदत काय करणं चाललं होतं. म्हणजे निदान आपण करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न तरी. चालू द्या. एकदा का तुम्ही त्या घरात रुळलात की आम्ही मोकळे. काय पप्पा? हॅलो, येस, मेजर अग्निहोत्री स्पीकिंग. हा, येस. हो, सौरभ जागीरदार. काय? नाही पण हॅलो, आपण कोण बोलताय? नाही, मला एवढंच पाहिजे की तुमचा त्यांचा काय संबंध. हे पहा मिस्टर, नाही तुम्ही कोणी असाल पण एखाद्या माणसाविषयी असं. ओके, आय एम सॉरी. गो थ्रू. येस. हॅलो, हे बघा मिस्टर, मला तुमचं नाव सांगाल का? नाही प्लीज, हे बघा मला तुमचं नाव. हॅलो, तुम्ही हॅलो.
तिथे खूप खूप माणसं आहेत. तिथे एक आजी आहे, आजोबा आहेत, आत्या आहे, काकू आहे आणि एक दीदी पण आहे छोटी छोटी. तू दीदी म्हण दीदी. त्या दीदीचं नाव काय माहिती तुला? जुई. म्हण जुई. जुई. शाबास. पण भांडायचं नाही आहे तिच्याशी. शहाण्या मुलासारखं वागायचं. मग सगळेजण तुझे खूप लाड करतील. अवंतिका